हॅलो गाईज, आज होता कार्तिकीचा विटॅमिन डोज डे. खूप दिवस झाले होते कार्तिकी शाळेत गेलीच नव्हती, कारण ती आजारी होती. आज सोमवार होता, त्यामुळे तिला शाळेत पण पाठवायचे होते आणि आज तिचा विटॅमिनचा डोज डे पण होता. आई म्हणून माझ्यासाठी ही दोन्ही कामे खूप महत्त्वाची होती. एकीकडे शाळेची तयारी तर दुसरीकडे तिच्या आरोग्याची काळजी. म्हणजे शाळेसाठी तयारी करायची आली तर टिफिन तर बनवणं आलंच. सर्वात आधी टिफिनची तयारी सुरू केली, पण त्याच वेळी नाश्ताही करायचा होता. एकीकडे मी पोळ्या करत होती टिफिनसाठी आणि दुसरीकडे मी रात्री डोस्याचं पीठ तयार करून ठेवलं होतं. तर त्याच्यासाठी डोसाचं पीठ काढलं आणि डोसा करायला घेतला आणि नंतर मग कार्तिकीसाठी डोसा बनवला आणि प्लेटमध्ये काढून घेतला. नाश्त्याची प्लेट हातात घेऊन मी कार्तिकीकडे गेली. तोपर्यंत ती आंघोळ करून आली होती. मी तिला शाळेचं टी-शर्ट घालायला घेतलं. तेवढ्यात ती गोड आवाजात मला म्हणाली, "आई, मला आधी भूक लागली, मला आधी खायला दे, मग आपण तयारी करू." मग मी तिला टी-शर्ट घातले आणि तिला नाश्ता करायला जवळ घेतलं. तेवढ्यात कार्तिकीची मैत्रीण पण आली तिला बोलवायला. मग दोघींनी पण डोसा खाऊ घातला. कार्तिकीने त्या मस्तपैकी डोसा संपवला. नाश्ता झाल्यावर मी तिच्या शाळेची तयारी केली. टिफिन भरला आणि तिला युनिफॉर्म घालून दिला आणि मग तिची तयारी केली. केस विचारले, टिक्का लावून दिला, बेल्ट लावला, आय कार्ड घातलं आणि मग तिची शाळेची तयारी झाली. मग आम्ही निघालो हॉस्पिटलला जायला. आतमध्ये गेलो तर काय बघतो, खूपच मोठी लाईन लागलेली होती. सगळीकडे गर्दीच गर्दी होती. तेव्हा आतल्या लोकांनी आम्हाला सांगितलं, आधी नोंदणी करावी लागेल, नोंदणीशिवाय डोस देता येणार नाही. मग आम्हालाही रजिस्ट्रेशन करावं लागलं. संपूर्ण प्रक्रिया करताना बराच वेळ गेला. तोवर कार्तिकीच्या शाळेची वेळ पण झाली होती. मग आम्ही तिथून निघालो. तेवढ्यात लक्षात आलं, गाडीतलं पेट्रोल जवळजवळ संपलंच आहे. मग आधी आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो, टाकी फुल करून घेतली आणि परत स्कूलकडे निघालो. पण रस्त्यात पुन्हा एक अडथळा. गाई म्हशींनी इतकी गर्दी केली होती की गाडी पुढे आम्हाला सरकवताच नव्हती येत. आधीच आम्हाला उशीर झाला होता. मग आम्ही कार्तिकीला शाळेत सोडलं. कार्तिकीला शाळेत सोडल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. रस्त्यात आम्हाला संपूर्ण परिसर पावसामुळे अगदी हिरवागार, ताजेतवाना झालेला दिसत होता. पावसाच्या थेंबांनी वातावरणाला सुंदरता अजूनच खुलली होती. असा निसर्गाचा आनंद घेत आम्ही शेवटी घरी पोचलो. हा आमचा खास कार्तिकीचा विटॅमिन डोज डे होता. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.